संजय गायकवाडांकडनं कॅन्टीन चालकाला मारहाण करण्यात आलेली आहे। निकृष्ट दर्जाचं जेवण जे आहे ते आमदारांच्या आकाशवाणी कॅन्टीनमध्ये दिलं जात होतं। अशा अनेक तक्रारी यापूर्वीच झालेल्या होत्या, परंतु आमदारांचा बांध सुटला आणि त्यांनी मारहाण केली। नाही, या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारची रिपोर्ट किंवा फिर्याद झालेली नाही। व्हिडिओ बघितल्यावर आपण म्हणताय की मारहाण झाली आणि त्याचं कारण सुद्धा आपणच सांगितलं की अतिशय निकृष्ट असं अन्न आमदारांना दिलं जातं। खरं तर हा सुद्धा एक हक्कभंग होतो। हक्कभंग न करता या संदर्भामध्ये जर मारहाण केली असेल तर निश्चितपणे याची जास्तीची माहिती ही स्वतः आमदार साहेब देतील किंवा ज्यांनी मार खाल्ला त्यांनी त्याबद्दलची माहिती द्यावी। पण ज्यांनी मार खाल्ला त्याला स्वतःची चूक जाणवत असेल तर मग रिपोर्ट होणार। परंतु सातत्यानं अशा निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या संदर्भात यापूर्वी देखील तक्रारी आलेल्या आहेत। प्रशासनाकडनं एकच कंत्राटदाराला वारंवार पुढच्या वेळेस त्यांना कंत्राट वाढवून दिली जातात, त्याचमुळे ही मुजोरीपणा त्या कंत्राटदारांच्या अंगामध्ये येते। नाही, आपल्या मताशी मी सहमत आहे। असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि बघाही आठवतं की 95 ते 99 मॅजेस्टिक आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये फक्त मी मारहाण केली नव्हती, पण मी मुख्यमंत्री तात्कालिक मनोहर जोशी साहेबांना रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो आणि रेस्टॉरंटमध्ये खायला सांगितलं। तर मला वाटतं की फक्त थोडंसं आम्ही या मार्गाने घेऊन गेलो। खरं तर याच्यामध्ये एक आहार समिती विधान भवनाची असते। पूर्ण प्रकरणाची चौकशी तर केली पाहिजे, कारण उद्या फूड पॉयझनिंग होणं ही सुद्धा गंभीर तक्रार आहे। आणि मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये तेव्हा उंदीर काक्रोच इतके होते, पण त्यानंतर मात्र व्यवस्था तात्कालिक मुख्यमंत्री मनोहर जोशींनी सुधारल्या। मला वाटतं की याची काळजी तर घेतली पाहिजे की आमदारांचा सुद्धा बांध सुटता कामा नये सहनशीलतेचा। आहार समिती जी आहे ती शिवसेनेकडेच आहे आणि शिवसेनेच्याच आमदारांकडनं अशा प्रकारची मारहाण होते आहे। कुठेतरी कायदा हा हातात घेतला जातो आहे। कायदेशीर बाबी लक्षात न घेता अशा प्रकारची मारहाण ही योग्य नसली तरीही आमदार म्हणून या संदर्भात काही भूमिका तुम्हाला वाटते? शेवटी मारहाणीचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु ज्या कारणासाठी मारहाण झाली त्याचंही समर्थन कसं करता येईल? म्हणजे या संदर्भामध्ये तुम्ही निकृष्ट अन्न द्याल तर मला वाटतं की शेवटी शिवसेना समितीचे अध्यक्ष असले तर समितीच्या अध्यक्षांनी असं खराब अन्न द्या असं तर सांगितलं नाही।